गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी आंबा काजू बागायतदार यांनी वेंगुर्ला एसटी डेपोपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढला। मागणी फक्त एकच, हवामान बदलामुळे आंबा काजू पिकांचं नुकसान झालेल्या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी। मोर्चा बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचला। आंबा काजू बागायतदारांनी तहसीलदार यांना निवेदन दिलं। यानंतर बागायतदारांनी जिल्हाधिकारी तृप्ती दोडमेसे यांना देखील निवेदन दिलं। आमदार निलेश राणे यांनी देखील आंबा बागायतदारांना विश्वास दिला की ही व्यथा ते सभागृहात मांडतील। मंत्री नितेश राणे यांनी काही ठिकाणच्या बागांची पाहणी करून मदतीची घोषणा केली जाईल असं सांगितलं। माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई मिळवून द्या अशी मागणी केली होती। खासदार नारायण राणे यांनी मोहोर नुकसानीबाबत दापोली कुलगुरूंना पत्र लिहून माहिती मिळवली होती। जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या प्रयत्नानंतरही 12 मार्च रोजी आंबा काजू बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलं। यावेळी बागायतदार रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसणार नाही असं सांगून मंत्री नितेश राणे यांनी निवेदन स्वीकारत दिलासा देणारी नुकसान भरपाई सरकार देईल असा विश्वास दिला। शेतकरी बागायतदारांचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी यांना 23 मार्च पर्यंतचा अल्टिमेट दिला। सरकारनं नुकसान भरपाई दिली नाही तर 23 मार्च रोजी मुंबई गोवा हायवेवर चक्काजाम करू असं सांगितलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली। यामध्ये फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, पण 23 मार्च पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने आंबा बागायतदारांचा रोष मुंबई गोवा हायवेवर पाहायला मिळाला। कणकवली येथील नांदगाव येथे बागायतदारांनी चक्काजाम आंदोलन केलं। जवळपास 2 ते 3 तास चाललेल्या या आंदोलनाला जिल्हाधिकारी तृप्ती दोडमेसे यांनी भेट देऊन 2 दिवसात नुकसान भरपाई जाहीर करण्यात येईल अशी लेखी ग्वाही दिली। 2 दिवसात नुकसान भरपाई जाहीर नाही झाली तर पुढचा मोर्चा वर्षा बंगल्यावर असेल असं राजू शेट्टी यांनी सांगितलं। नुकसानग्रस्त बागायतदारांना 2 दिवसांनी मदत जाहीर होते की मोर्चा वर्षा बंगल्यावर वळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।